नमस्कार बालमित्रांनो. बालमित्रांनो, जीवन जगत असताना विनम्रता ही आपल्या अंगी असणं फार आवश्यक आहे. ते का? तर विनम्रतेने व्यक्ती हा सौजन्यशील दिसतो, चांगला वागतो आणि ते वागणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की आपण विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थ्यांनी कसं असायला पाहिजे? शिकण्याची वृत्ती असली पाहिजे, चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याची वृत्ती असली पाहिजे. तर अशीच छोटी छोटी आमची बालमुलं आज आलेली आहेत आणि त्यांनी खूप छान तयारी केली आहे. तर जास्त कार्यक्रमाला उशीर न करता आपण त्यांचा कार्यक्रम बघूया. तत्पूर्वी आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभले आहेत डॉक्टर एकनाथ भंडारकर. नमस्कार सर. वारेवामध्ये आपले स्वागत आहे. धन्यवाद. मित्रांनो, सरांविषयी माहिती द्यायची म्हणजे कलावंत गौरव पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली आहे. त्याचप्रमाणे व्यसनमुक्तीवर फार मोठ्या प्रमाणात ते शिबिरे राबवतात. सामाजिक कार्य, राजकीय कार्य फार मोठ्या प्रमाणात राबवतात. तर अशी अगदी वेगळी व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती आपल्याला लाभली हे खरंच आपलं भाग्य. अजून सरांविषयी काही माहिती जाणून घेऊया. व्यसनमुक्ती तर आहेच, पण त्याच्यात नकला, गीत आणि असे विविध मनोरंजन कार्यक्रम मी करतो. जसे अमिताभ बच्चन आहे, हेमा मालिनी आहे, त्यांचे जितके पिक्चर असतील सर्व कलाकारांचे तुम्ही बोलू शकतो. तत्पूर्वी थोडी नकल करून दाखवतो तुम्हाला. ती गंगाराम सरोदी नकलेचं नाव आहे. पाटलाच्या वाड्याला औंदा आनंद होईल, अन्नातलाही पाऊस पडेल, कापसा लई भाव लावंदा. नाव का म्हणलं तुमचं? लक्ष्मण. हा हा हा, लक्ष्मण. रास रेड्याची वरवर रान डोक्याचा, ओल्यास पंशात जाऊ येतो कोरड्याला पाहून दूर जातो. खरे सांगीन खोटे सांगणार नाही, मालकाच्या वाड्यात बसलाय, वक्त आहे आजचा. लक्ष्मण ती गंडात तर गेली 2 वर्षाचा होता. थुंकत सडकीवर आला, तिकडून आली एसटीची गाडी, ते गेली तुझ्या छातीवरून तरी तू वाचला. कसा वाटला विचार मला? गाडी पुलाच्या वरतून गेली तेव्हा पुलाच्या खाली होता म्हणून वाचला. दुसरं युद्ध वयाच्या 5 वर्षी गेले असून विमानात चढला असून मोटारीत बसला असून गजाने आणि लात मारली असून तो शनी बसला पायात. 1.5 वर्ष पायात आला, 1.5 वर्ष पोटात राहिला, 4.5 वर्ष पाठीत राहायचा विचार करतो. एकूण 7.5चा शनी आहे काका तुला. 7.5चा शनीनं भला लावलं तुझी काय केव्हा, म्हणून म्हणतो शनी बांध. असा शनी बांधतो 4 चौकात जाशील काम फक्त होईल. कडब्याची पिंडी पालखीत बसन पण तुला ठाव होणार नाही. नशिबात बायका मात्र 3.5 आहे. हे काय प्रेमाची, दुसरी अंतकरणाची पत्करणाची आणि तिसरी मोठ्या लाळाची होणार आहे. सर, महानायक अमिताभ बच्चनजींच्या चित्रपटांची नावं तुम्हाला येतात, तर त्याची एक झलक आम्हाला करून दाखवा. आज अग्निपथ अग्नि वर्षा, ये आपकी मंजिल नहीं एक रास्ता है. सूर्यवंशम, लाल बादशाह, मर्द महान नास्तिक, कुली खुद्दार, बेमिसाल मिस्टर नटवरलाल. ईमान धर्म से गंगा की सौगंध खाकर कहता हूँ, नमक हलाल नमक हराम से याराना दोस्ताना अभिमान की बात नहीं है. आप अलाप गाकर गहरी चाल चलना, वरना अमर अकबर एंथनी जैसी त्रिशूल जोड़ी आपको बेनाम कर देगी. आप जो ग्रेट गैमलर बने तो मजबूर होकर जंजीर में जकड़े जाओगे. बरसात की एक रात में नसीब आजमाना चाहते हो तो 2 और 2 5 नहीं कहना, नहीं तो लावारिस की तरह आपका सिलसिला कभी कभी सौदागर की नजर में दीवार बनेगा. कस्में वादे खाने पर राम बलराम तो क्या, परवाना आपके तरफ एक नजर नहीं देखेंगे. साथ हिंदुस्तानी के साथ हेराफेरी करके अब बॉम्बे टू गोवा जा रहे थे तो 2 अनजानों ने आपकी कसौटी लेनी चाहिए, लेकिन तुमने नीली का सुहाग बचाकर उन्हें अदालत में अंधा कानून की तरह जुर्माना करवाया था. इसलिए कालिया बनकर काला पत्थर की तरह अपने जमीर की परवरिश करो तो आनंद के शोले उभरेंगे और डॉन की तरह शक्ति आजमा कर सत्ते पे सत्ता बन जाओ तो देश प्रेमी बनकर मुकद्दर का सिकंदर बन जाओगे. वाह वाह सर, वाह, क्या बात आहे. तर आमच्या बालकलाकारांचे कौतुक करण्यासाठी आपण असं नसतं. आता पाहूया कौशल्य. सौरव घुगे सादर करत आहे गायन.
माधुरी सगळे सादर करीत आहे भाषण. उपस्थित सर्व बालमित्रांनो, आज सर्वत्र महागाई वाढली आहे. तेल महाग, साखर महाग, सोने महाग, गहू तांदूळ महाग, गॅस गायब. सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले आहे. म्हणून श्रमिक कष्टकरी वर्गाचे शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात की तेलाशिवाय जातो दिवा ध्यानी मनी ठेवा, तेलाशिवाय जातो दिवा ध्यानी मनी ठेवा, वक्त हा मोठा कठीण आला आला हो आला. गहू आणि साखरा महाग झाल्या, गोड तेलाचा भाव चढला, डालडा गोडच झाला, फोडणी आम्ही मनामध्येच देतो देतो हो देतो, झोपेमध्ये तुपाचं नाव घेतो. पुढारांच्या मोटारी उडल्या, सभा त्यांच्या जडल्या, वचनांचा टाहो त्यांनी फोडला फोडला हो फोडला, वचन देऊन पुढारी दडला दडला, तेलाशिवाय जातो दिवा ध्यानी मनी ठेवा. गौरव घुगे सादर करीत आहे गायन. खंडरायाच्या लग्नाला भानु नववारी नाताली, खंडरायाच्या लग्नाला भानु नववारी नाताली, नवरी नाताली मालवाई सुपारी फुटाली, नवरी नाताली मालवाई सुपारी फुटाली. खंडरायाच्या लग्नाला भानु नववारी नाताली, खंडरायाच्या लग्नाला भानु नववारी नाताली, नवरी नाताली मालवाई सुपारी फुटाली, नवरी नाताली मालवाई सुपारी फुटाली. खंडरायाच्या लग्नाला ग आलं वराडी कोण कोण, आलं वराडी कोण कोण, खंडरायाच्या लग्नाला ग आलं वराडी कोण कोण, आलं वराडी कोण कोण. संग सरस्वती घेऊन आले गणपती गजानन, आले गणपती गजानन, संग सरस्वती घेऊन आले गणपती गजानन, आले गणपती गजानन. त्या साखर पुड्याची अगं बाई साखर वाटली, त्या साखर पुड्याची अगं बाई साखर वाटली, नवरी नटली मालवाई सुपारी फुटली, नवरी नटली मालवाई सुपारी फुटली. खंडरायाच्या लग्नाला ग आलं वराडी कोण कोण, आलं वराडी कोण कोण, खंडरायाच्या लग्नाला ग आलं वराडी कोण कोण, आलं वराडी कोण कोण. संग पार्वती घेऊन आले शंकर भगवान, आले शंकर भगवान, संग पार्वती घेऊन आले शंकर भगवान, आले शंकर भगवान. त्याचे दुर्गडावर सारी दिसमा पेटाली, त्याचे दुर्गडावर सारी दिसमा पेटाली, नवरी नटली मालवाई सुपारी फुटली, नवरी नटली मालवाई सुपारी फुटली. खंडरायाच्या लग्नाला भानु नववारी नाताली, खंडरायाच्या लग्नाला भानु नववारी नाताली, नवरी नटली मालवाई सुपारी फुटली, 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 नवरी नटली मालवाई सुपारी फुटली. मृणाल चव्हाण सादर करत आहे वक्तृत्व. प्रिय बालमित्रांनो, आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे माझ्या देशाची परिस्थिती म्हणजेच माझा देश. भारत माझा देश असून या देशात विविध जाती धर्मांच्या लोकांचे वास्तव्य पाहावयास मिळते. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक शूरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, तर अनेक शूर हसत हसत फासावर गेले. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 साली भारत देश आझाद झाला. त्यानंतर 26 जानेवारी 1950 साली भारत प्रजासत्ताक झाला. त्याच वेळीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला
लोकशाही, समाजवादी या राज्यघटनेच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधुता या राष्ट्रीय त्रिसूत्रीवर समाज जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. परंतु आज देशात जातीवाद, आतंकवाद, प्रांतवाद आणि भाषावाद यामुळे या देशाच्या एकता व अखंडतेला धोका निर्माण झाला आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की हा देश माझा आहे, येथील नागरिक माझे बांधव आहे याची जाणीव ठेवून सर्वांनी या पृथ्वीवर या देशाची आपल्या प्राणपणाने सेवा करावी. तरच हा देश पुन्हा सुखी, समृद्धी व शांतीप्रिय देश दिसेल व तेव्हाच म्हणता येईल मेरा भारत महान. आता पाहूया संस्कार. श्रद्धा वाघ सादर करत आहे भाषण. राम राम मंडळी. महाराष्ट्रातला नागरिक, मन्या माय बहिणी, भाऊ, अन्नना छोटा छोटा मित्र सौ, आज मी तुमले आपली राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले इसनाबद्दल थोडीशी माहिती सांगणार शे. कोणाबद्दल? सावित्रीबाई फुले इसनाबद्दल. म्हणून बा मला असं सांगतात की ज्या बाया ते नोकरी करून राहणार, काही शिकी राहणार, तर या बाईसना शिक्षणासाठी लोकसना दगडसना मार खाणारी, अंगवर शेण मातीना गोळा झेलणारी, बाईना जीवनमा बदल करणारी, तिले तुम्ही भाषामा आद्य क्रांतिकारक म्हणतस, युग प्रवर्तक म्हणतस, ती छानी पहिली मास्तरीन सावित्रीबाई फुले. विद्यार्थी मोठी होती म्हणे. पूर्वीना काळमा लोक पोरीसले शिकाडायला नाही म्हणत, पूर्ण घरमाच राहावं, घरातलेच काम करा असे आईबाप बी म्हणे. म्हणजेच लोकसना समाजना पोरी शिकाडायला विरोधच होता. पण त्याच काळात ज्योतिबा सारखा क्रांतिबानी आपली बायको सावित्रीलेच पहिले शिकाड, ते बी घरमाच, आणि पहिली बाई मास्तरीन काही. मग सावित्री पुन्हा मजारल्या पोरीसले शिकाडायला लागली. हा मोठं काम ज्योतिबानी काय. म्हणूनच आज आपल्या देशनी पंतप्रधान, राष्ट्रपती या जागा स्वर्गायुष्य ती कोणामुळे? तर सावित्रीबाई फुले येण्यामुळे. सावित्रीबाई म्हणून होती, एक बाई शिकली तर पुरं कुटुंब शिकाई, एक कुटुंब शिकणार तर पुरं गाव शिकाई, एक गाव शिकणार तर पुरं राज्य शिकाई, आणि एक राज्य शिकणार तर पुरा भारत देश शिकाई. ही भावना त्याची आमनामा तुमनामा समजसणारी जाडी. पण तरीही या देशातला दळदद्री राजकारणी पुढारी बाईसना आरक्षणले विरोध करतस. यानेच बोलतो वाईट वाटस. आज मी पुन्हा पुढे उभी शे तुम्हीच पुण्याई, आज मी पुन्हा पुढे उभी शे तुम्हीच पुण्याई, घडोघडी वंद तुले सावित्रीबाई, सावित्रीबाई, सावित्रीबाई. आता घेऊया क्षणभर विश्रांती वारीवामध्ये. पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया माझी आई. आता आपण प्रत्येक बालकलाकाराच्या आईची ओळख करून घेऊया. मी भारती प्रकाश विजय मनमाड येथून आली. माझा मुलगा सौरभ हा परमपूज्य गुरु देवता श्री कलावती माती यांच्या कृपेने अतिशय उत्कृष्ट तबला वाजवतो व छान गायन पण म्हणतो. माझा मुलगा भाग्यवान म्हणून मी भाग्यवान. वारे वा, दर शनिवारी मी चुकता पहा वारे वा. नमस्कार, मी मनमाड येथून आली आहे. गौरव मोठा भाग्यशाली म्हणून मी भाग्यशाली की वारे वा मला असं यादीवर येण्याची संधी मिळाली. गौरवलाच गाण्याबरोबरच पेटीची सुद्धा आवड आहे. त्याच्या पेटीच्या 4 परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. मी माधुरीची आई अलका कागल सगळे मनमाडून आली आहे. ज्ञानमंदिर सेविका आहे. माधुरीला चित्रकलेची व मेहंदीची, रांगोळीची खूप आवड आहे. तसेच अभिनय करण्याची सुद्धा खूप आवड आहे. किंवा लहानपणापासून कलेची आणि चित्रकाराची खूप आवड आहे. मी जयश्री संजय वाघ, मी पण मनमाडून आले. मी शिक्षिका आहे आणि श्रद्धा ही लहानपणापासूनच अभिनयाची पण तिला आवड आहे आणि तसंच वक्तृत्वाची पण आवड आहे. आज या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून तिला जी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्या कार्यक्रमाच्या टीमचे मी आभार मानते. मी मृणालची आई. माझं नाव सुनीता चव्हाण. मी मालिका बोलले आणि मी हार्डवर्कर आहे. मी सर्वांना शाळेमध्ये आवडते. आता प्रत्येक कलाकाराच्या आईची आपली ओळख झाली आहे. आता आपण प्रश्नमंजुषेचा खेळ खेळणार आहोत. यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाची उत्तरं प्रत्येक मुलाला द्यायची आहे. पण जर उत्तर आली नाही तर आई मदत करू शकते. माझा पहिला प्रश्न आहे सौरवसाठी. सौरव तयार आहे? विचारू प्रश्न. इंग्रजी राजवटी हे मनमाड येथे वर्कशॉप केव्हा सुरू केले? 1967. अगदी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे गौरवसाठी. गौरव तयार आहे? आईच्या भावाला मामा म्हणतात तर बाबाच्या भावाला काय म्हणतात? काका. अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न माधुरीसाठी. माधुरी तयार आहे? तुझा प्रश्न आहे मनमाड लगत असलेल्या किल्ल्याचं नाव काय?
काही किल्ला. अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे श्रद्धासाठी. श्रद्धा तयार आहे? तुझा प्रश्न आहे, अहिल्याबाई होळकरांचं रंगमहल कुठे आहे? अगदी बरोबर आहे. जिल्हा नाशिक. माझा पुढचा प्रश्न आहे मृणालसाठी. तुझा प्रश्न आहे, नगरपालिकेत निवडून येणाऱ्या उमेदवाराला आपण काय म्हणतो? नगरसेवक. अगदी बरोबर आहे. अशा प्रकारे आपला प्रश्न मंजुषेचा खेळ संपलाय. सगळ्या मुलांनी अगदी बरोबर उत्तर दिली. आता घेऊया क्षणभर विश्रांती. विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा वारेवामध्ये स्वागत. सर, तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला? एकदम छान. कारण की श्रद्धा, गौरव, सौरभ, माधुरी इतके सुंदर सुंदर लहान लहान कलाकार आणि इतके सुंदर त्यांनी कार्यक्रम दिला. खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. आमच्या लहानपणी ही आम्हाला संधी मिळाली नाही. या लहान मुलांना इतकी सुंदर संधी मिळाली आहे. पुढे यांची भरभराट हो हीच आमची सदिच्छा आहे. धन्यवाद सर. आमच्या या बालकलाकारांचे कौतुक आपण एक प्रमाणपत्र देऊन करावं अशी मी विनंती करतो. कसा वाटला तुम्हाला आमचा कार्यक्रम? आवडला ना? खूप मजा आली. सौरव, गौरव, मृणाल सगळ्यांनी खूप छान परफॉर्मन्स दिला. मला देखील फार आवडला. मी देखील सगळ्यांचे परफॉर्मन्स फार मजेशीरपणे बघितले. आता पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आनंदात राहा, सुखात राहा.